नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत आषाढ अमावस्या. या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या, दीप अमावस्या, गतहारी अमावस्या असे अनेक नावांनी ओळखली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आषाढ अमावस्या जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते आणि योगायोगाने या आषाढी अमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो. त्यामुळे ही दर्श अमावस्या जी असणार आहे तर ती अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाणार आहे, कारण या दिवशी अनेक दुर्मिळ योग जे आहेत तर ते निर्माण होत आहे. या आषाढी अमावस्येचा प्रारंभ 23 जुलैला रात्री 2:28 होणार आहेत आणि समाप्ती 24 जुलैला रात्री 6:15 होणार आहेत. आणि उदय तिथीनुसार ही आषाढी अमावस्या आपल्याला 24 जुलैला साजरी करायची आहेत. या आषाढी अमावस्येला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तर ते स्वच्छ करून ते प्रज्वलित करून त्यांची पूजा या दिवशी केली जाते, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदत असते. आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते, कारण दिव्यांमुळे घरात प्रकाश येतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. ही अमावस्या आपल्या पितरांना देखील समर्पित मानली जाते आणि म्हणून या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. ही आषाढी अमावस्या जी आहे तर ती श्रावण महिना सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर येते आणि दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण हा महिना सुरू होतो आणि म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते. धार्मिक दृष्टीने आषाढ दीप अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. गुरुवारी आषाढ दीप अमावस्येला घरात या 2 ठिकाणी ठेवा दही भात. घरावरील नजरदोष, करणीबाधा, आजारपण, पितृदोष, वास्तुदोष हा नष्ट होऊन घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तर असा हा दही भात कुठे ठेवायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा असेल तर सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही. आता आपल्याला या आषाढी अमावस्येला दही भाताचा उपाय हा का करायचा आहे? बघा, काही घरांमध्ये नकारात्मक शक्ती असते, वाईट नजर किंवा करणीबाधा जी आहे तर त्या घराला केलेली असते आणि यामुळे त्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात किंवा एखाद्या घरामध्ये पितृदोष देखील असतो. आणि जेव्हा असे दोष आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, समस्या निर्माण होत असतात. त्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते. कुटुंबामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये जे काही सदस्य असतात तर त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये पैसा टिकत नाही, कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण आपल्याला जाणवतं. एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जातो.
किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जाळो प्रवृत्तीची लोकं राहतात. ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईटता असते. आपल्यावर ते जळत असतात. नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. आणि अशा लोकांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागत असते. आणि यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही. घरात वाद, विवाद, क्लेश, भांडणे जे आहे तर ते नेहमी होत असतात. किंवा आपल्या घराला कुणी करणी बाधा केली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत असतात. आणि म्हणून जर तुम्ही या आषाढी दीप अमावस्येला या ठिकाणी दही भात जर ठेवला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते देखील मोकळे होतील आणि घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. भात शिजवताना तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ जे आहे तर ते घालायचं नाही. भात आपल्याला फक्त उपाय करण्यासाठीच शिजवायचा आहे. हा भात तुम्ही शिजवल्यानंतरनं घरामध्ये कुणीही खायचा नाही, म्हणून भात थोडाच शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतरनं 2 प्लेट तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे 2 द्रोण असतील किंवा पत्रवाळ्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला 2 ठिकाणी हा भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला या भातावरती 1-1 चमचा दही टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम एका प्लेटमधला दही भात हा तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला तो दही भात जो आहे तर तो प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे. तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो आपल्या घराच्या बाहेरच्या साईडने तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जिथे कुठे हा दही भात शिंपडायला जागा असेल अशा ठिकाणी थोडा थोडा दही भात जो आहे तर तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे. जर बाहेरच्या ठिकाणी टाकायला जागा नसेल तर तुमच्या घरामध्येच जे कोपरे असतात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे. यानंतर बाकीचा दही भात जो आहे तर तो प्लेटमध्ये उरेल तर तो दही भात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पासून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे पक्षी येतात, कुत्रे असतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचं आहे, जेणेकरून पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दही भात खाऊन जातील. या अमावस्येचं अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे दान. जेव्हा हा दही भात तुम्ही एखाद्या प्राण्यांना देतात किंवा एका झाडाखाली टाकतात, तिथे असणाऱ्या मुंग्या खातात, तेव्हा आपल्या हातून एक दान देखील होत असतं आणि या दानाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं. आता दुसऱ्या वाटीमध्ये जो दही भात आपण घेतलेला आहे तर त्यावर थोडेसे काळे तीळ टाका, थोडंसं हळदी कुंकू टाका. यानंतर तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि 5 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत. आपल्या घरामध्येच किंवा घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे. भात जो आहे तर तो आपल्या समोर ठेवायचा आहे, ग्लास ठेवायचा आहे, 5 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे. जर तुमच्या पितरांची नावं तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. पितरांना प्रार्थना करायच्या आहेत, आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमची आठवण आम्ही नेहमी काढत असतो, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे, अशी मनोभावे तुम्हाला आपल्या पितरांना प्रार्थना करायच्या आहेत. आणि हा दही भात तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे. आता हा उपाय जर तुम्ही सकाळी केला तर संध्याकाळी 5 नंतर तो दही भात उचलून घ्यायचा आहे आणि बाहेर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना, पक्ष्यांना तुम्हाला खायला ठेवून द्यायचा आहे. आणि जर रात्री हा उपाय केला तर तुम्ही रात्रभर तसाच ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तो तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचा आहे. तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी या 2 ठिकाणी दही भात ठेवायचा आहे. तुम्ही हा उपाय करून पहा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगले सकारात्मक बदल जाणवतील. घराची प्रगती जिथे कुठे थांबलेली होती तर ती कुठेतरी सुरुवात होईल. घरामध्ये पैसा येऊ लागेल, पैशांच्या अडचणी दूर होतील. घरामध्ये जे काही आजारपण आहे किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या 100% दूर होतील. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
त्याचबरोबर या आषाढी अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ पितरांची आठवण म्हणून एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। निर्जनी ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, म्हणजे तुमच्या घरापासून दूर, जिथे कुणी येत जात नाही, तुमच्या घरापासून थोडंसं लांब आहे, अशा ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। एक मातीची पंती घ्या, त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहे, तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे। यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिव्यापाशी तुम्हाला एक पांढरं फूल देखील अर्पण करायचं आहे। दोन्ही हात धरून आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, कारण बघा या दिवशी आपले पूर्वज जे असतात ना, ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते रात्रीच्या वेळी पुन्हा पृथ्वीवरून मृत्यूलोकांमध्ये जात असतात। त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे। जेव्हा असा दिवा आपण त्यांच्या वाटेतील अंधार दूर होण्यासाठी लावत असतो, तेव्हाच आपल्या वाटेतील अंधार सुद्धा दूर होत असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून असा एक दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या आषाढ दीप अमावस्येला संध्याकाळी नक्की लावा। त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। जास्त नाही पण अगदी थोडंफार दान जे आहे तर ते तुम्ही आवर्जून करा। या दानाचा मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं। यामध्ये जर तुम्हाला तुपाचं, तांदूळाचं किंवा इतर कुठलं दान करणं शक्य झालं तर आवर्जून करा। या दिवशी तिळाचं दान देखील केलं जातं। तर हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला दीप अमावस्येला आवर्जून करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।